काल कल्याणमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पाहिलं असेल की तुम्ही एका शुक्ला नावाच्या परप्रांतीय माणसाने एका मराठी कुटुंबावर हल्ला केला, सोसायटीमध्ये गुंड बोलवले, शिवाय मराठी माणसाला तुच्छ समजून मराठी माणूस हा घरामध्ये मच्छी खातो, मटण खातो, चिकन खातो असंही हा माणूस म्हटला। त्याचबरोबर मराठी माणसाची लायकी नाही आहे बिल्डिंग मध्ये राहण्याची, तुमची लायकी झोपड्यात राहण्याची आहे। पूर्वी गाव खेड्यांमध्ये मागासवर्गीय जाती जे होत्या त्यांना तुच्छ लेखून त्यांना काही बोललं जात असायचं। आता जे मोठे मोठे उपनगरे आहेत, पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या शहरांमध्ये मराठी माणसाला तुच्छ लेखलं जात आहे। ज्या दिवशी भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये बसले त्या दिवसापासून जे अशी आडनावं आहेत ठराविक, जसे की शाह, शुक्ला, परमार, जैन, कोठारी अशा मारवाडी व गुजराती आडनावाच्या लोकांना एक वेगळीच मस्ती आली, एक गुर्मी आली आहे आणि हे मराठी माणसाचे लचके तोडत आहे। खास करून मुंबई, नवी मुंबई सारख्या मोठ्या उपनगरांमध्ये हिंदुत्वाच्या नावाने मतदान मागायचं, मग सत्तेत यायचं आणि मराठी माणसाचे लचके तोडायचे। देवेंद्र फडणवीस हा कुठला प्रकार आहे? तुम्ही जे ही लोक आहेत, ही जे चांडल चौकटी आहे या आडनावांची, यांना तुमचं समर्थन आहे का? तुम्हीच यांना सांगता का मराठी माणसाचा अपमान करा, मराठी माणसाला तुडवून लावा? कदाचित तुम्ही असं सांगतही नसाल, पण यांच्यामध्ये एक माज आला, एक गुर्मी आली, एक मस्ती आली आहे की भाजपचं सरकार हे आमचंच सरकार आहे आणि आम्ही काहीही करू शकतो। हा महाराष्ट्र आम्ही आता गुजरातच बनवणार आहे। मी माझ्या तमाम मराठी बांधवांना जे पुणे, मुंबईमध्ये राहत असतील, तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये असा काही अनुभव जर येत असेल तर तुम्ही जवळच्याच मनसे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि या परप्रांतीय लोंडांचा व माजुरड्या असे जे छोटे मोठे उद्योगधंदे करून महाराष्ट्रामध्ये जगत आहेत त्यांना वेळेतच दणका द्या।